ओ दाजी नमस्ते. नमस्कार नमस्कार. काय चाललंय? काय नाही माझ्याकडे एक आहे की नाही पैसे मिळवायचा मंत्र आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा. तसलं काय मी त्या भानगडीत पडणार बाबा. आपल्याकडे बक्कळ पैसा आहे त्यामुळे ती. बरं बरं ऐका की कोणी इच्छुक असेल तर तुमचं सांगा मग. बरं बरं सांगतो. हां हां. ओ शेठ, मला पैशाची लय अडचण आहे. माझा भाव ॲडमिट आहे. मला एक 500 रुपये द्या की असलं तर राव देतो तुम्हाला. परत कधी येणार? देतो एक 5-6 दिवसात. इधर एक काम कर इकडे. लई गरज आहे का पैशाची? होय होय. ती ऋषा माहिती आहे का तुला? कोण हो? ती कुऱ्या केस नसते का, ती मोठी केस आहे बघ, ती सगळ्या गावात बघा आहे का हां हां माहिती आहे माहिती आहे. ती मला आज सकाळी गाडीपाशी भेटलेलं. ती काहीतरी मंत्र आहे पण पैसे मोवायचा. ती जी गाडी घे जाऊन माझं नाव बी सांग त्याला. बरोबर चालते सांग. जा. हां हां बरं. आशिष भाऊ बसलेत चला. हो आशिष भाऊ, तुम्हाला पैशाची अडचण आहे का? होय. माझ्याकडे एक असा मंत्र आहे. तो मंत्र म्हणला की पैसे मिळणार, मंत्र म्हणला की पैसे मिळणार. मग पाठवा की. होय असं पाठवत नाही. तुम्ही 500 रुपये पाठवा, तुम्हाला व्हॉट्सअपला ऑनलाईन मंत्र पाठवतो. आत्ता पैसे नाहीत रे. मग संध्याकाळी आणून देतो. बरोबर या संध्याकाळी गाडी घ्या. घेतो काढतो संध्याकाळी. हां संध्याकाळीची गाडी घेतली पाहिजे. आईला पैशाची आपल्याला जाम गरज आहे. असं काहीतरी करून दाखवायचं. तर ऋषीभाऊची गाडी घ्यायलाच लागत्या. आशिष भैयांना पहिला सल्ला विचारून घेऊया. ओ आशिष भैया, पैशाची लई कडकी आल्या राव. आत्ता त्या शेठकडनं 500 रुपये उधार आणल्यात दवाखान्यासाठी. त्या शेठने सांगितले ती ऋषी नाही का, ती ऋषी केसवाल बघा, त्याच्याकडे काहीतरी पैशाचा मंत्र आहे. तो मंत्र म्हणला की पैसे मिळतात. जाऊया. मंत्र फुकट देत नाही, पैसे द्यायला लागतात त्याला. काहीतरी जोडणा कर एक पैशाची. माझी पण जुळणी करायची आहे. मी पण जुळणी करून जाऊया आपण संध्याकाळी. 1000 रुपये जोडणा तुम्ही करा. बर. आपण 2 जण जाऊया तिकडे. माझ्याकडे काय आता पैसे नाही, तुम्हाला आणि मी परत देतो तिकडं मिळाले की. बरं तू संध्याकाळी ये माझ्याकडे, आपण दोघं मिळून जाऊया. अहो संध्याकाळी कशाला? माझा मित्र परत्या नाही का, त्याला पण पैशाची अडचण आहे. त्याकडे पैसे असतात. त्याला आत्ता घेऊया आपण. मी बोलवून घेतो. हायास आत्ता जाऊया. चला त्याकडे वेळ वाया घालवाय नको. ते आणि कुठं तर जातील. बरं चल. चला काय तर करूया जोडा. चला. सुशा तुझी तू झाला का? अहो आशिष भाऊ चला की तुमचं पैसे घालतो म्हणले की राव आता. नको नको, मला तर काय तर झोल वाटायला लागलाय. अहो झोल काय नाही, चला की. नको नको, तुझी तुझा बाबा. अहो मलाही झोल वाटायला लागलाय. आईला पैशाची गरज आपल्याला एकट्यालाच आहे. काय बी होऊ दे, टॉपचं पैसे मिळवायचं आणि ह्या सगळ्याशी दाखवायचं. परत्या मला तर देते का बघतो आता. ए परत्या बाय, बोल सुशा. मला 1000 रुपये गुगल पे कर, तुला भावा देतो परत. अरे आता माझ्याकडे पण नाही लागा, माझी पण तंगी लय चालली. अरे अरे दुकान बंद पडायची बारी आली. अरे गुगल पे कर मला 1000 रुपये भावा, तुला 10,000 रुपयाचे 5000 करून देतो. असलं काय करणार आहेस? अरे आपल्याकडे एक माणूस आहे, त्या माणसाकडे एक मंत्र आहे. तो मंत्र म्हणलास की भावा पैसे येतात. बरोबर. कधीपर्यंत होईल का तुझं काम? तू 1000 रुपये पाठव मला आता. थांब पाठवतो लगेच. पाठव. पाठवलं. माझं काय होतं बघतो, 2 दिवसात तुला बी गाड घालून देतो. चालते. तू पण पैसे मिळव. बरं बरं थँक्यू भावा. आयला एवढी जाहिरात केली, अजून एक बी कस्टमर आला नाही राव. ओ बाबा. ए बाबा, मी बाबा नव्ह, बाबा वेगळा आहेत. माझ्याकडे फक्त मंत्र आहे. बरं ती जाऊ दे, मला लय पैशाची अडचण आहे हो. तुमचं सांगाल तेवढं पैसे सांगा, मी मारतो. मला तेवढा मंत्र द्या. लय नाही, 500 रुपये रेट आहे. तू 500 रुपये पाठव, तुला मंत्र पाठवतो. लगेच पाठवतो. स्कॅनर द्या तुमचा, ऑनलाईन आहेत माझ्याकडे. आलं का बघा? आलं आलं. हा पाठवा मंत्र. ए गोपनीयता पाळायला लागते. आपण कुठं आहे बघ. जा घरी, मी घरात जाऊन मंत्र पाठवतो तुला. पण असं नसते, विश्वास ठेव माझ्यावर. पाठवतो. अहो फोन नंबर तर द्या. पाठवतो रे मंत्र, जा तू. अहो नंबर तर घ्या की माझा. 15-20 मिनिटं देतोय मंत्र, जा. ओके. आईला 500 रुपये दिल्या तर अजून मंत्र आलेला नाही. गंडवलं का काय मला? कधी यायचा? आला वाटतं मंत्र. सूचना, हा मंत्र गर्दीच्या ठिकाणी एसटी स्टँड, देवळात जाऊन वाचा. मंत्र, अल्लाह के नाम से कुछ तो दे दे बाबा. अरे माझं 500 रुपये.
रुपये